देसाई कॉलेज महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आज इथं लोकमान्य टिळक पुण्याची त्याचप्रमाणे पत्रकार दिन इथं साजरा होत आहे। या शुभ संमेलनात मी सर्वांचं स्वागत करतो आणि त्यावेळी आमच्यामध्ये उपस्थित असलेले मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून आज आमच्यामध्ये कानपूरच्या प्रथम नगराध्यक्ष आणि कानपूरच्या नगराध्यक्ष सारा देसाई आमच्याकडे उपस्थित तसेच ज्ञान प्रबोधिनी मंडळाचे सचिव श्री आणि निवाडी महाविद्यालयाचे चेअरमॅन श्री चेतन देसाई आमच्यामध्ये उपस्थित आहेत। तसेच राजेंद्र देसाई या सोसायटी आमच्यामध्ये आणि विशेष म्हणजे त्यावेळी ज्ञान प्रबोधिनी मंडळाचे माजी सचिव श्री के डी नाईकवकर आमच्याकडे उपस्थित आहेत। या विद्यालयाच्या प्राचार्य कृपाचारी आणि कानपूर पत्रकार संघाचे अध्यक्ष भवेश गोळकर, सुभाष महाले आणि सुभाष महाले आमच्याकडे उपस्थित आहे। या सर्वांचं प्रथम सर्वांना मी प्रथम तस्वीरांना अर्पण करू व दीपक प्रज्वलनाने एक उत्तुंग व्यक्तिमत्व शिवाजी महाराज ज्याप्रमाणे त्यांची ख्याती आहे, नावलौकिक आहे आणि ज्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली होती, त्याच परंपरेला अनुसरून स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे अशी घोषणा करणारे बाळ गंगाधर टिळक, लोकमान्य टिळक आजच्या या पुण्यतिथीनिमित्त आज आपण या सभागृहात जमलेलो आहोत। व्यासपीठावर आसीन कानपूर नगराध्यक्ष आदरणीय सारा शंभानाई देसाई, ह्या समारोहाची सन्माननीय अतिथी ज्ञानप्रबोधिनी मंडळाचे माननीय अध्यक्ष श्री चेतन मंजू देसाई, ज्यांच्या कर्तृत्वाचा असं न म्हणता ज्यांनी उभे आयुष्य प्रशासकीय सेवेमध्ये ओपून दिलेले माननीय श्री के बी गावकर सर, महाविद्यालयाचे उपाध्यक्ष, असं न म्हणता आपण आपले वडीलच म्हणून ह्या व्यासपीठावर आसीन महाविद्यालयाचे कोषाध्यक्ष आदरणीय राजेंद्र देसाई सर, कानपूर पत्रकार संघाचे अध्यक्ष भवेश गोळकर, सचिव महाले सर, सूत्रसंचालक आणि त्याचप्रमाणे ह्या ऑडिटोरियममध्ये या सभागृहामध्ये कानपूर पत्रकार संघ आणि माझे प्रेमळ विद्यार्थी सहकारी सर्वांचं मी स्वागत करतो। आज खूप आनंदाचा दिवस आहे आणि हे वाक्य I want to underline this statement because if anything happens here in the surrounding, the fraternity of the journalism of Kanpur is here. So I salute your presence at this auspicious occasion.
महाविद्यालयाची 30 वर्षे 31 वर्षे आणि मागील काळ बघता 3 दशके पाहता एक जमाना तो होता की आमच्या महाविद्यालयामध्ये काहीही असू द्या, सांस्कृतिक कार्यक्रम, खेळ विभागाचे कार्यक्रम किंवा शैक्षणिक कार्यक्रम ह्या कार्यक्रमाचे काही रिपोर्ट्स असायचे आणि एक तो जमाना होता जेव्हा आम्ही कागदावरती लिहून आमच्या पत्रकार बंधू भगिनींना आम्ही देत होतो आणि त्यांना विनंती असायची की आमच्या महाविद्यालयाचे कार्यक्रम तुम्ही वर्तमानपत्रामधून तुम्ही प्रकाशित करा. आज तो काळ गेलेला आहे आणि ज्याप्रमाणे विकासाची पावले जलद गतीने पुढे जात आहे त्याप्रमाणे आज व्हॉट्सअपचा जमाना आलेला आहे. हे मी एवढ्याच करता सांगू इच्छिते कारण आजच्या या दिनी पुढील वाक्य न बोलता म्हणजे आजच्या या दिनी मला असं म्हणावंसं वाटतं की एक कृतज्ञतेची भावना ज्ञानप्रबोधिनी मंडळाकडून काणकोण पत्रकार संघांना आम्ही ज्ञानप्रबोधिनी मंडळातर्फे इथं प्रकट करायला म्हणजे माझं मन इथं निश्चित होत आहे. कारण महाविद्यालयाच्या ज्या काही ऍक्टिव्हिटीज असणार त्या ऍक्टिव्हिटीज आम्ही फक्त तुम्हाला व्हॉट्सअपमधून किंवा फोन कॉलमधून पाठवत असतो आणि महाविद्यालयाची प्रसिद्धी फक्त तुमच्या लेखणीतून संपूर्ण गोव्याला आणि गोव्यालाच न म्हणता संपूर्ण गोव्याबाहेरील काही राज्यांना सुद्धा आम्ही व्हॉट्सअपद्वारे किंवा फेसबुकद्वारे पाठवत असतो. पण त्याचे प्रणेते किंवा त्याची सर्वात मूळ लेखणीतून साकारणारे तुम्ही बंधू बांधव आहात. त्यामुळे सर्वप्रथम ज्ञानप्रबोधिनी मंडळातर्फे कृतज्ञतेची भावना आम्ही इथं व्यक्त करीत आहोत. कृपया तुम्ही ती मानून घ्यावी. मानून घेतली असेल तर तुम्हाला आम्ही नमस्कार. सर्वांचं स्वागत. बाळ गंगाधर टिळक यांची आज पुण्यतिथी. बाळ गंगाधर टिळकांची माहिती सर्वांना माहीत आहे. आजचा हा जमाना गुगलचा आहे. आजचा हा जमाना फेसबुकचा आहे आणि सर्वात आम्हाला म्हणजे काहीही माहिती हवी असेल हे माझं विद्यार्थी आहे काहीही माहिती हवी असेल तर आम्ही फक्त एक बटन प्रेस करून पूर्ण माहिती आम्ही घेऊ शकतो. पण तरी असताना मला आज ह्या पुण्यतिथी निमित्त एवढं सांगावंसं वाटतं की ज्यांनी स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे हे वाक्य ह्या वाक्याची घोषणा करणारे बाळ गंगाधर टिळक पार्वतीबाई आणि गंगाधर पंत यांचे सुपुत्र संपूर्ण भारतात समाज क्रांतीचे धडे फिरवणारे आणि समाज क्रांतीची भावना आणि संदेश पोहोचवणारे बाळ गंगाधर टिळक यांना खरोखरच फक्त आजच्या दिनीच नाही, फक्त जयंती दिनानिमित्त नाही तर पुण्यतिथी दिनानिमित्त नाही, पण मला वाटतं विद्यार्थ्यांनी त्यांचे जे धडे पत्रकारितेचे किंवा त्यांचे व्यक्तित्वाचे धडे असतात ते आम्ही आमच्या अंगी सामावून घेतले पाहिजे आणि पूर्ण अशी काही व्यक्तिमत्वे आमच्या भारतवर्षात होऊन गेलेली आहे. त्यापैकी लोकमान्य टिळक आम्ही त्यांचा अभ्यास करायला हवा. लोकमान्य टिळक यांच्या अंगी एक गुण म्हणजे ज्या गुणांचं कौतुक आणि ज्या गुणांची चर्चा समाज प्रबोधना करता त्यांचा जो गुण घेतला जातो तो म्हणजे कणखरपणा, नंतर निर्भयता आणि बुद्धिमत्ता. एका लोकमान्य टिळकांना एक प्रश्न विचारलेला होता. एका विद्यार्थ्याने एक प्रश्न विचारलेला होता. मला वाटतं पूर्ण इतिहास वगैरे ती पाने सर्वांना माहिती आहे त्यामुळे मी फक्त एक किस्सा इथं सांगू इच्छिते. त्याला एका विद्यार्थ्याने प्रश्न केलेला होता आणि तो प्रश्न असा होता, त्याने म्हटलं की तुमच्यासारखंच आम्हाला पण तुरुंगात जायचं आहे आणि आम्हाला ज्याप्रमाणे तुम्हाला ख्याती मिळालेली आहे, ज्याप्रमाणे तुमची वाहवा होत आहे, भारतवर्षात तुमचं नावलौकिक झालेलं आहे, त्याप्रमाणे आम्हाला पण तसंच व्हायला पाहिजे. पण आम्ही सुद्धा तुरुंगात जाण्याकरता आम्ही काय करायला पाहिजे. लोकमान्य टिळकांनी त्यांना उत्तर दिलं की फक्त तुरुंगात जाऊन तुमच्या व्यक्तिमत्वाची घडण करू नका. तुम्ही श्रेष्ठ व्हा, कर्तव्यांचे पालन करा. जो काही आदर्श असेल, जे काही काम आपल्याला नेमून दिलेलं असेल ते काम तुम्ही व्यवस्थितपणे जेव्हा कराल तेव्हा तीच
होईल आणि तेच मी पण करतो, हे त्यांचं करतो. 40 वर्षे टिळक युद्ध गाजले आणि गीतेत सांगितल्याप्रमाणे, कारण ही ओढ एका महान अभ्यासकाने लिहिलेली आहे, ती माझ्या विद्यार्थ्यांना इथं सांगू इच्छिते. गीतेत सांगितल्याप्रमाणे निष्काम कर्मयोगाचे तत्व लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी आचरणात आणले. तरुणामध्ये देशभक्तीचे चैतन्य निर्माण केले आणि ते सामर्थ्य म्हणजे ते निर्माण करण्याचे सामर्थ्य त्यांच्या वाणीत होते, त्यांच्या लेखणीत होते. हिंमतीने, धैर्याने, जोमाने त्यांनी देशी सेवा केली. 1 ऑगस्ट, आज 1 ऑगस्ट आणि तसं पाहिलं असता 15 दिवसानंतर म्हणजे 15 ऑगस्टला आम्ही स्वातंत्र्य दिनानिमित्त तिरंगी झेंडे आपण फडकवणार आहोत, देशभक्तीचं गायन करणार आहोत. तिरंगी परिधानातून आम्ही देशभक्ती व्यक्त करणार आहोत, भाषणे वगैरे करणार आहोत, सगळं आहे. पण मला वाटतं देशभक्ती क्रांतीची पीठ आणि त्या क्रांतीच्या पिठेने देश प्रज्वलित करणारे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आज 1 ऑगस्ट पासून म्हणजे आजच्या पुण्यतिथी निमित्त आपण इथं आहोत. पण मला वाटतं 1 ऑगस्ट पासून या देशभक्तीचं वातावरण देशात करणारे आणि सर्व समाज मानसात करणारे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पवित्र स्मृतीला आजच्या दिनी आम्ही सर्व व्यासपीठ आणि व्यासपीठासमोर असलेले सर्व मान्यवरांकडून आपण एक आदराची सलामी, आदरांजली आणि नमन करत असताना आपण एकच ध्यानीमध्ये ठेवूया की जो आदर्श आमच्या सर्व देशभक्तांनी घालून दिलेला आहे तो आपण पाहूया. देशभक्ती म्हणजे फक्त काहीच नियमानुसार आम्ही काम करणे नाही, तर सदोदी आपण सदैव प्रेरित राहून देशभक्ती करता आपण वावरूया. तलवारीची धार देताना समाजामध्ये देशभक्ती आणि प्राणभक्ती व स्वाभिमान दाखवताना सार्वजनिक गणेशोत्सव व शिवजयंती उत्सव सुरू करून देशवासियांना स्वातंत्र्याची जोर पेटवणाऱ्या महान नेत्याला अभिवादन. सर्वांचं स्वागत झालेलं आहे. त्यावेळी सर्वांचं पुष्प देऊन स्वागत करताना आम्हाला आनंद होत आहे. त्यावेळी त्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे कानपूरच्या नगराध्यक्ष सौसा देसाई यांना मी देवदास गावकर यांना विनंती करतो की त्यांनी जो कार्यक्रम चालू होता एक थोर मनशाचे काय पद्धतीने आदरांजली आम्ही केली नाही. कानपूर पत्रकार संघ आणि कानपूर पत्रकार संघाचे वांगडी केवळ पत्रकारिता असताना अनेक मळाचे आम्ही काम करता. सांस्कृतिक, शैक्षणिक मळाचे काम करताना आम्ही अनेक मेडिकल कॅम्प्सही घेता, फ्री ऑफ कॉस्ट लोकांना सर्व्हिस दिता. खास करून काणकोणात किडनीच्या समस्या जाता तेन्ना आमी कॅम्प घेतलेले आसा आनी हेजेर फुडें वचपाची आमची इच्छा आसा. पत्रकारिता सोडून आमी जेन्ना फिल्डार काम करता तेन्ना अनेक अनुभव येतात. म्हळ्यार म्हाका दिसता प्रभाकर प्रशिक्षण नाटकाचे नाटकाचे आमकां अनेक भुमिका करची पडटा. एक उदाहरण सांगता. स्टुडंट्स आसा खास करून उदाहरण सांगता. एक 10 वर्सां पयलीं आमी कोणी ह्या फिल्डान येवपाचें जर कॅरियर करपाचें सांगतालें नाका बाबा ह्या फिल्डान येवं नाका आमकां गरजेचे प्रॉब्लेम नाका आमी सांगतालें. प्रॅक्टिकल उलयता ग्रावंड रियलिटी. पूण आतां हांव जाल्यार सांगपाक सोदता म्हाका ह्या फिल्डान म्हाज्याकय सिनियर आसा, अजीत सर आसा, माले सर आसा, नारायण सर आसा, संजय आसा. ते सिनियर आसा तरी पूण म्हाजे एक्सपिरियन्स करता आतां ह्या फिल्डान येवन कॅरियर करपाक शकता. तुमी पत्रकारिताच्या फिल्डान येवन कॅरियर करपाक शकता. अनेक प्लॅटफॉर्म्स आसा, मिडिया चॅनल्स डेवलप जायत आसा. काल कुणालाय सरांनी उलयलें सांगलेलें आमची कॉलेजींत बरीं बरीं भुरगीं आसा तीं न्यूज रिडींग करता. खंय तरी फुडें वचपाक आमी तयार आसा खंयची प्लॅटफॉर्म दिवपा खातीर. कोण न्यूज रिडींग करता, कोण सिनेमाटोग्राफी करपाक पळयता, कोण शॉर्ट फिल्म करपाक पळयता. ह्या फिल्डान बी फुडें सरता आमी तुका प्लॅटफॉर्म दिवपाक रेडी आसा. दुसरी गजाल म्हळ्यार ग्रावंड रियलिटी सांगता. दुसरे आनी एक प्रकार तयार जाला हितून भितर डिजिटल मिडिया म्हणून.
पत्रकार जेन्ना फिल्डार काम करता तेन्ना बरी बाजू समजून घेवन तेका तो बरी बाजू समजून घेवन तो न्यूज प्रेजेंट करचो पडटा प्रिंट मिडियाचेर आसूं किंवा इलेक्ट्रॉनीक मिडियाचेर आसूं. एक उदाहरण दिता डिजिटल मिडियाचें. 4 रस्त्यार आतां जी 4 रस्त्यार मातशी फुडें आतां म्युनिसिपालिटी आसा थंय एक्सिडेंट जालो 1.5 वर्सां फाटीं आसा. एक्सिडेंट जालो आनी तो पडलो सिरियसली पडलो तकली मार लागलो तेका कंपार्ट थंयच्यान तो डिजिटल मिडिया तेका वयता लोकांनी मिडिया हो गेलो ट्रेडिशन तो गेलो आगमन वाचना गेलो तेका इमिडिएट म्हणून वेगळी तो गेलो म्हणलें तेणें फाटीं पळोवन सगळें शेतले वंडा जालो तो गेलो. तो एक व्यापारी पावडेचो पडले तेजी बायलेक जाल्यार अशें सांगलें गोवाली स्टुडंट पडले आनी तो गेलो की बॉल मारीत ते फिल्डार गेले आमी ते फिल्डार आसा. आमी ब्रेकिंग बी कांय म्हणना ब्रेकिंग म्हणजे 10 फावटी विचार करता आमी मागीर ब्रेकिंग करता तुका हांव स्पिडार जायना अशें म्हणटा की आमी हें प्रभावाचो प्रयत्न करता. सो आमी हॉस्पिटलांत गेले ती स्थिती पयली डॉक्टराक विचारली ते मडगांव रिफर केलो म्हणजे मडगांव डॉक्टरान फोन केलो डॉक्टरान सांगलें हांव तो डेंजर आसा कांय ना तेजे घराकडेन गेले आमी तेजी बायलेक सुद्दां तो बरो आसूं त्या उपरांत तेका जीएमसी धाडले 8 दिसांचो बरो जालो. सो तुमकां भुरग्यांक खास करून हें सांगलां डिजिटल मिडिया तितलीच बरी आसा तितली हेजे अशे परिणाम जावपाक. दुसरी गजाल म्हणल्यार पत्रकारिता काल आनी आज खूब फरक आसा. आमी म्हणटू येयले तेन्ना पत्रकारिता तेन्ना डिजिटल कॅमेराचो जमानो आशिल्लो मोबायल नाशिल्ले अशें नेट बी इजिली एक्सेसिबल नाशिल्लें तर ते सायबर कॅफेचेर ते फोटो धाडचे पडटाले. आमच्या पयलीं ह्या फिल्डार जेणी काम केलां तेचो अनुभव तुमकां सांगता मुद्दम करून भुरग्यांक सांगून दिसता. तेन्ना धाकटी कॅमेरा हाडटाले फिल्माचेर कोणें पळयलें फिल्म घालताले मातशें व्हडून फिल्म घालताले पळय कोणें 36 एक रोल आमचे 36 फोटो येताले 36-37 फोटो येताले. आज समजा काणकोण ते इन्सिडेंट घडलो तो रिपोर्टर त्या कॅमेरान फोटो काडटालो आनी ते सामकें अर्जंट आसा तो न्यूज अर्जंट एक्सिडेंट किंवा कितें कॅज्युलिटी जाल्ले आसा तेन्ना तो न्यूज पब्लीश करून प्रिंट मिडियाचेर येवपा जाय इलेक्ट्रॉनीक मिडिया त्या वेळार नाशिल्ली पब्लीश जावपा जाय प्रिंट मिडियाचेर तेन्ना तो रोल ते फूल 36 जाता तेका हें करचें पडटालो वायडार करचें पडटा बाकी हेची पळोवचें पडटालें खंयचे तरी बसीक धाडून दितालो हांगच्यान मडगांव रे तूं कोण बसी येतलो दिसा 3-4 हांगच्यान मडगांव वयताले पण मडगांवच्यान पणजी वयताले ते म्हळ्यार दुसरे दीस येताले आनी ते फिल्म मागीर तेजे नॅगेटीव काडचे पडटाले तेंकां आनी मागीर तेजी प्रिंट काडचे पडटाले मागीर ते छापोवणी पडटाले अशी प्रोसेस जाली. म्हळ्यार आज इन्सिडेंट जाता जाल्यार परत ते छापोवणी काडले हेतून भुरग्यांक सांगता म्हाका दिसता पडटा काय ना पडटा पूण ही रियलिटी आज इन्सिडेंट जाता तो परत छापोवणी काडले आनी आज आमी कितें आसा विदीन सेकंड्स आमी तो फोटो काडून कॉपी पेस्ट करता आनी सेंड करता विदीन नो टायम ब्रेकिंग येता ह्या जमान्यान आमी आसा. म्हळ्यार कित्याक सांगता आमी जे कोर पत्रकार आशिल्ले सिनियर पत्रकार आशिल्ले लोकमान्य टिळक आसा ते आमची सुद्दां कितें करता तेणी अशी की हाजार पयशे भरून एक पत्रकारिता केल्या युद्धान कितें मेळटालें मानधन मग कितें तरी मेळटालें तें म्हाका दिसता पेट्रोलाक सुद्दां पावनाशिल्लें पूण कित्याक खातीर करप हें आतां तो जमानो ना. आतां आमी कॅरियर म्हणून ते फील्ड एक्सेप्ट करपाक शकता भुरग्यांक सांगता तुमी कॅरियर म्हणून ते फिल्डाक एक्सेप्ट करपाक शकता पत्रकारिता. आमची काणकोण पत्रकार सांगता की केन्ना कितें जाता आमी तुमचे बरोबर आसा. अनेक मळाचेर काम करतना आमकां ह्या संस्थेचे खूब सहकार्य लागता एक लिंक आसा कित्याक म्हाका आतां हांव उलोवपाक येता म्हाका भायर उलोवप सोडलें सगळें पूण चेतन सरा कडेन आमी कितें केलें काम करता आमी जेन्ना आर्थीक चर्चा बसता तेन्ना चेतन सराचे मनीस आमचे कडल्यान आसा आमकां खबर आसता चेतन सराचा राजेश सराचा मनीस आमचे कडल्यान उबे आसता कितेंय खंयचेंय फुडें पावल घेवपाक आमी तयारी येता. त्याच बरोबर सगळ्यांक तुमकां ह्या वेळार परत येता वेलकम करता आनी सगळ्यांक देव बरें श्री कमलाकर माळशी सतीश भट आणि प्रशांत देसाई वस्तुते सर्वांचं स्वागत करतो. दिसा हे आपल्याकडे सर्वांचं स्वागत. काणकोण पत्रकार संघाचे सचिव श्री सुभाष महाले यांना मी विनंती करतो की यावेळी त्यांनी अहवाल थोडक्यात करावं सत्कार परिचयही करावा. मी व्यासपीठातील सर्वांची नावं घेणार नाही कारण आज लोकमान्य टिळक विभागाची
105वी गेली. म्हणजे 105 वर्षापूर्वी लोकमान्य टिळकांचा मृत्यू झाला. पण 105 वर्षानंतरही लोकमान्य टिळक हे देशामध्ये स्फूर्तिस्थान बनलेलं आहे. त्याचं कारण प्राचार्य डॉक्टर उपाचारी रमेश बोरकर यांनी सांगितले. त्यामध्ये मी बोलायला जाणार नाही. तरी सुद्धा पहिल्यांदा सभागृहामध्ये आल्यानंतर कानपूरमध्ये LLB म्हणजे ॲडव्होकेटची तुकडा वाचणार नाही असं मला वाटतं. कारण म्हणजे मुलामध्ये कारण सर्वच लॉर्ड ऑफ द लास्ट बेंच असे होते. आता ॲडव्होकेट होणं हे वाईट नाही, पण त्याचबरोबर पत्रकार होणं हे देशाच्या हितासाठी घोषणा होते. त्यासाठी मी आव्हान करेन की आमची पिढी जी आहे ती पत्रकारितेमध्ये एक दुय्यम व्यवसाय म्हणून आम्ही त्याकडे पाहतो. पण आता रमेश बोरकरांना सांगितलं की तुम्ही हा एक करिअर म्हणून हा व्यवसाय करू शकता. दुय्यम व्यवसाय म्हणून नाही, म्हणजे दोन व्यवसाय म्हणून नाही, स्वतंत्रपणे एक पत्रकारिता हे क्षेत्र तुम्ही निवडू शकता. डिजिटलचं माध्यम आहे. रुपा टीचरनं आता सांगितलंय की गुगलमध्ये गेल्यानंतर आम्हाला सर्वच माहिती मिळते. पण लक्षात घ्या की गुगलमध्ये सर्वच अद्यावत माहिती असते तसं नाही. गुगलवर विसंबून राहू नका. गुगल आहे त्याचप्रमाणे आज पुस्तकं सुद्धा महत्वाची आहे. पुस्तकामध्ये जे छापून येतं, पुस्तकामध्ये जे माहिती असते ती अद्यावत असते आणि ऑथेंटिक असते. त्याला कुठेही चेंज देता येत नाही, कारण ती कावून सुलावून लिहिलेली असते आणि त्याला एक बॅकग्राऊंड असतो, त्याला एक बेस असतो. या प्रसंगी मी जांभेकर, लोकमान्य बाळासाहेब देसाई आणि विष्णू वाघ या समस्त पत्रकारांना अभिवादन करतो, त्यांना आदर देतो. आता बाळासाहेब देसाई मला कदाचित उदाहरण की पोलीस काळामध्ये केव्याहून त्यांनी कुटुंबियाविरुद्ध आवाज उठवला, लेखणीला आवाज उठवला. ते भारतकार हेगडे देसाई. आता ॲडव्होकेट हेगडे देसाई म्हणून आहे केव्यामध्ये, ते त्यांचे नातू. असे किती विश्वनाथ सारखे पत्रकार तुम्हाला माहीत असेल, कारण अभंग अभंग हे नाटक त्यांनी लिहिलं. विष्णू सूर्याबा हे एक नाटककार होते, पत्रकार होते, आळाचे पत्रकार होते आणि दुर्दैवानं त्यांचा त्या आमच्यामध्ये नाही आहे. त्यांनाही आदरांजली मी मागतो. यासाठी लोकमान्य टिळकांच्या आठवणी दिली, कारण या सर्वांनी पत्रकारितेची धुरा जी आहे झेंडाळली आहे, उंच वाटावं लागलं. आता सकाळी मी उठल्यानंतर अर्धा तास काय करत असेल त्याची कल्पना नाही. फक्त अर्धा तास मी व्हॉट्सअपवर आलेले मेसेजेस डिलीट करण्याचं काम करतो. म्हणजे माझ्यासारखा व्यक्ती जर अर्धा तास या कामामध्ये त्याचा वापर करत असेल, म्हणजे संपूर्ण देशामध्ये जी लोकसंख्या आहे त्यांच्यामध्ये मी 40 काढतो, फक्त एकच ठेवतो. गुणिले अर्धा तास म्हणजे किती लोक किती वेळ आपला वाया घालवत असतात याचा विचार. मी म्हणत नाही की व्हॉट्सअप मेसेज काम नाही, पण एक मला आश्चर्य पडतं. माझ्याकडे जवळजवळ 120 ग्रुप्स आहेत. पण काही वेळा असं होतं की 120 ग्रुपवर एकच मेसेज तोच रिपीट झालेला. म्हणजे मेसेज टाकणारे बाकीचे व्हॉट्सअप ग्रुप बघत नाही असं नाही, पण त्यांनाही वाटतं की आपण तो टाका. पण यामधून काय होत असतं
माध्यम आज फुलं आहेत, म्हणजे पत्रकारितेच्या दृष्टीने समाज माध्यम ही फुलं आहेत. पण भविष्यात सांगितल्याप्रमाणे समाज माध्यमांमध्ये काही वेळा त्याचा दुर्विनियोग होता. आता हल्लीची गोष्ट सांगतो की कर्नाटकमध्ये धर्मस्थळ नावाचं एक गाव आहे, क्षेत्र म्हणणार, आणि तिथं 150 ते मृतदेह होते. त्याच्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया मी पाहिलेल्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया आलेल्या आहेत. आता त्या प्रतिक्रियाची छाननी कुणीच अजूनपर्यंत केलेली नाही. म्हणजे असे समाज माध्यम काही वेळा काही गोष्टीचा विपर्यास करतात. म्हणून मित्रांनो, मी तुम्हाला सांगेन की जी गोष्ट आपल्याकडे त्याची छाननी करायला पाहिजे, आणि तेव्हा ती समाज माध्यमावर टाकणं हे निश्चित. आज पत्रकार दिनाच्या निमित्तानं या चेतन देसाई या संस्थेचे उपाध्यक्ष मला माझ्या वडिला समान आहेत के.बी. गावकर यांचा मी सन्मान करणार. के.बी. गावकर हे प्रशासकीय संपूर्ण आयुष्य त्यांनी प्रशासकीय सेवेमध्ये काढले आहे. ते एक इन्कम टॅक्स ऑफिसर होते. आजचा जमाना आहे, तुम्ही जर रिटर्न भरायचं असेल तर तुम्ही लॅपटॉपवर अकाउंट करू शकता, आणि 10 मिनिटामध्ये जर नेटवर्क असेल 10 मिनिटामध्ये आपण तुमचं रिटर्न करू शकता. जे सर्वच माहिती त्याच्यामध्ये, म्हणजे तुमच्या अकाउंटमध्ये बँकेमध्ये किती पैसे आहेत, किती आहेत, LICमध्ये किती करून दिलेले आहे, सर्वच आहे, ऑटोमॅटिक. पण जो काळ होता त्या काळामध्ये हँडवर मला अनुभव आहे की मी आता बरेच सांगत नाही तरी सांगावं लागतं. मी BA BCom आणि इंटरमिडिएट CA, आणि त्यावेळी CA जो असेल त्याला आकडेमोड करावी लागत, म्हणजे कागदावर आकडेमोड करायची. म्हणजे अशा काळामध्ये त्यांनी इन्कम टॅक्स ऑफिसर म्हणून काम केलेलं आहे. म्हणजे पत्रकारितेच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर आम्हाला एक बातमी घेऊ ॲनवलपमध्ये टाकायचं, आणि समजा मी त्यावेळी काळी राष्ट्रवादीमध्ये काम करतो आणि कुणी मडगावला जाणार भेटेल का त्या बसमध्ये, त्याची वाट पाहत राहील सावडीवर, त्यावेळी तशाच प्रकारचे आकडेमोड काम केली केलेलं आहे. खरं म्हणजे त्याच्या कामाला कार्याला सॅल्यूट करतो, आणि आमचा हा लहानसा सन्मान हे सुद्धा की जास्त बोलणार नाही. धन्यवाद. अध्यक्ष तसेच त्या संस्थेचे आमचे अध्यक्ष कानपूर नगरपालिकेची सारा देसाई, पत्रकार संघाचे अध्यक्ष योगेश कुलकर, आमचे कॉलेजीचे अध्यक्ष चेअरमॅन भारतीचंद देसाई, आता सरकारच्या जे आमचे किसन नाथ टेकॉम उपाध्यक्ष, त्याप्रमाणे आमच्या कॉलेजीची प्राध्यापक पिता. आज जर काणकोणची पत्रिकारितेबद्दल जर सगळ्यात चड कोणाक खबर आसत तर कमलाकर म्हाळशी आमची मुखार बसल्या. ही पत्रकारिता कितली कठीण असली आनी कशी पाहिजे ती मडगांव सावन पणजी पावोवपाची आनी पणजी सावन घेवची आमकां इंट्रस्ट खबर. आयचे पत्रकार आमी वायट फंक्शनाक क्रिटिसायज केले. आज पत्रकारिता म्हणजे दिल्ली सावन काणकोण पर्यंत वाचत आसतलें, आनी ताका
गोली पिढी आनी अशें नांव दिलें आनी ताजेर आपले कर्तृत्व दाखोवपाक आमची काणकोणकार पत्रकारांनी भाग घेवचो कित्याक जाता की सोद पत्रकारिता म्हणजे सगळ्यांत कठीण पत्रकार जावप सोंपें आज सगळे नामनेचे पत्रकार आमी पळयता वाचता महाराष्ट्रांत जावं जगांतले आनी ते कशे अन्याय सहन पडटात कोणाक कित्याक लागून कित्याक सत्ते विरुद्ध कितें उलयलें की तो मनीस म्हणून पत्रकार जावन तो कोणी समाजसेवक सुद्दां ताका लोक केअर करना ताजे बद्दल विचार करना ताजेर मागीर आपलें अशें चल्लां की म्हणजे गव्हर्मेंटाय हांव पळयता हांव काय गव्हर्मेंट आसलो हांव काय आसलो आमी कॅबिनाक उलय तो कितना जालें पळय आनी हें करता ते शिकोवया हें आज चल्लां आज हें दिल्ली सान गल्ली म्हळ्यार चलता जो एक पत्रकाराक जर म्हणजे बरी वाट दाखोवपाची संद घेतली जाल्यार ताका क्रिटिसायज ताका तेजेर एक्सेप्ट घेवप ताजेर नाका लोकांक आमची म्हणजे पागराव अशें भशेचें कांय हें चलता हें आतां आमची सारकी सिनियर लोकांक खबर आसा भुरग्यांक कोणाक खबर ना तरी पूण भुरगीं इतल्यान इंटेलिजंट जाल्यात हुशार जाल्यात आमच्या मॅडमीन म्हणल्यार लेखणीची धार आज ना लेखणी बदलल्यान ती मोबायल आला मोबायलाची धार किती पडून जाय म्हणून सांगूंक जायना मोबायलाचो एक व्हिडिओ कितें धाडल्यार त्या मनशाचें नांव कितें खराब जाय तेंय सांगूंक जायना ही जी धार आसा ती लेखणीची धार आमच्या मोबायलांत आयल्या आमदारांनी आमची बायल मडगांव म्हणटाली चाळीक म्हणटाली सकाळी पेपर येताले नवप्रभात राष्ट्रमत गोमांतक त्या वेळेर तर ते दांडे पेपर वाचून येतना म्हणटा अरे आज नवप्रभेक कितें म्हणलां आज आमी चंद्रकांत कितें म्हणटा अशें म्हणटे त्यांचे पिक्चर मागून घेवन ते फुडें वचपाक दांडे लोक आसले आज ते ना म्हणजे फुकट चालले काय पूण बाय पेपर घेवन बसल्या उलयता तें सांगतात की आमची चाळीन चलता पेपर वाचून गेले की बाबा आज राष्ट्रपत कितें म्हणटले आज नवप्रभेक कितें जालां गोमांतक कितें म्हणटा अशें करून त्या पेपराचेर धरताले म्हाका अजून याद आसा आमी दिसले काय कितें जालां आमचो काका आमदार आसलो एक न्यूज आयली गोमांतकाचेर तो असो की काणकोणचे मामलेदार वेळेवर कार्यालयात येत नाही आणि त्या न्यूजा लागून तो मामलेदार सरकार घेऊन बसलो ते आमची माळी आमची काका त्या भुरग्यांनी भाऊ चूक जाली पालकांना टायमार आज व्हिडिओ क्लिपिंग जाल्या नाल्यार ते ऑफिसार आसतले हे जाल्यार मराठी कांयच इफेक्ट जायना आनी तो जर इफेक्ट तूं पावरफूल करता जाल्यार तुमची पत्रकारांनी नासा की खंयच्याय तुवें कार्यालयात विजीट जर टायमार म्हणून ना इतलो स्टाफ आसा की तूं तो काम म्हणून वेळेर करना हें काम जें आसा तें वेळेर करपाचें काम म्हणजे पत्रकारांनी लोकांक आशिर्वाद घेवपाचो पत्रकारांनी एक करून लोकांक कडच्यान आशिर्वाद घेवचो त्याच प्रमाणे आतां आमचे म्हाले विष्णू वाघारी म्हाका अजून तेजे हें आसा की तो तेन्ना गोमांतकाचो संपादक जालो विनायक कुटो एमपीच्यान काँग्रेसीक गेलो ताणें गोमांतकाक हेडलायन हाडली रवी उगवण्या पूर्वीच मावळ्ळा आनी ताका लागून ताका कितें हिणें संकट पडली ताका लागून आमकां चड टेबल ना तरी ह्या म्हणजे सरकार काँग्रेसीक आसली आनी सगळें म्हत्वाचें जें म्हाजी दृश्टी आसा तें की आज फायनान्सा बद्दल उलयलें फायनान्सीस सदांच गरजेचें आज अनेक पेपर जे बरे बरे तेजी वाचत लाखान येतात तांकां गव्हर्मेंट एडवर्टायजमेंट जावन मॅनेजर स्टाफा येता ताका हालाकी दीस काडटा कित्याक की जेन्ना सरकारा विरुद्ध उलयता तेन्ना त्या पेपराक खंयची जाहिरात मेळना ह्या सांगपाक अशें ह्या दिव्यांतल्यान आमच्या काणकोणच्या पत्रकारांनी काम करचें आनी स्पेशली म्हाका सांग दिसतें मुख्य म्हणल्यार ऑफिसांत गव्हर्मेंट ऑफिसांत त्या टायमार ताका एक्सपोज करचें
आणि शेवटपर्यंत तितून म्हणल्यार देविदासा मानता कित्याक लागून तो फ्रीपणाक वायट अशें एक आपणा हें हाडटा आर्टिकल हाडटा कितें कोणालें नांव तें वायट हें करून आतां आमचो नारायण बाब म्हाजे बरोबर टिचर पूण आमचे एप्रिशिएट कित्याक करता जें आमची मॅडम उलयताले ती मोबायलार करून टायप करतालो हे थोडी आनी हे भुरग्यांक ते घेवपाक न्ही तो रिटायर मनीस तरी पूण तो पोटा आपणा सगळें हालोवन तेंचे हें करतालो कितें टायप करतालो तर हे तुमचे प्रत्येक फावट रिक्वेस्ट करता की पब्लीश तो सदां दीस पडटा की ऑफिस टायमार तो धाडपेना त्या तांकां एक म्हयन्यान नाल्यार 6 म्हयन्यान तरी एक फावट तुमी भितर विजीट करून एक्सपोज करता कित्याक तुमकां डिपार्टमेंट एटलिस्ट ते बेगीन पावतले इतल्यान सांगून म्हाका 2 शब्द उलोवपाक दोन दिवस सगळ्यात पयलीं तुका आमच्या भुरग्यांक सांगूंक सोदता की जेन्ना जेन्ना हांगा आमच्यो कसल्यो मिटींग जाता सभा जाता तेन्ना तुमी सगळ्यांनी आमचे जे गेस्ट आसता तांकां लागून तुमी सदांच ते आमचे अतिथी तांकां तुमी ताळयो मारच्यो पडटा वायट दिसलें जेन्ना आमी प्रिंसिपल भुरगे घेताली तेन्ना तुमची ती सगळीं भुरगीं कोण्याक ताळयो मारता उभे रावून ताळयो साधारण
ते कितें ताणें केल्लें तें शक्य जालें म्हणून आमी तें फुडें करून पावले. आज आमची कॉलेज काणकोणांत कॉलेज आसा, एकूच कॉलेज आसा. पयलीं भुरग्यांक मडगांव ना जाल्यार केप्यां आनी खंय तरी वचचें पडटालें. आज ती फेसिलिटी हांगा घाल्ली आसा आनी ताचे भुरगे सगळे लाभ घेतात. खूब बरें दिसता. पत्रिका दिता म्हणलें की तुज्या राजन बाबान म्हणलें आज म्हाका क्लास जाता कित्याक आज आतां पयलींच्या भशेन ते पेपर वाचपाची लोकांक संवय ना. म्हाका दिसना हांगा दुसरे जे आमचे विद्यार्थी आसात तांणी सकाळीं पेपर वाचून ते अभ्यास करता. कित्याक आज सगळ्यांक वॉट्सॅपाचेर मेळटा, गुगलाचेर मेळटा आनी वॉट्सॅप हे एक नवीन युनिवर्सिटी तयार जाल्ली आसा. ह्या युनिवर्सिटींत लोक कितें शिकतात तेंच जाणात. बऱ्याक कितें ते वॉट्सॅपाचेर येता तें बरें आसता अशेंच न्हय. तुमकां वॉट्सॅपाचेर एक गजाल वॉट्सॅपाचो टायपींग दिवची पूण बरी आसतली. एक प्रोफेसर आपल्या भुरग्याक सांगता, एका चलयेक पळयताना सांगता गेट आउट ऑफ माय क्लास. तें नांव कितें काय म्हणून विचारता, गेट आउट ऑफ माय क्लास. तेन्ना बाकीचे भुरगे सगळे उगी आसतात, काय कितें काय म्हणून. मागीर तो प्रोफेसर म्हणटा तूं कितें शिकलें? आपल्याक सगळें गेट आउट ऑफ माय क्लास म्हणटा तूं कितें शिकलें? ते म्हणपाक आमकां खबर ना तूं कित्याक करता काय म्हणल्यार कांयच खबर नाशिल्लें. कांयच खबर नाशिल्लें आवाज कित्याक करता. फक्त जेन्ना ताणें सांगलें तेन्ना ताका ताच्या भुरग्यांक कळ्ळें की ताणें आवाज तो उलोवपाक जाय आशिल्लो आनी आवाज कित्याक उलोवपाचो तो ऑन इंडस्ट्रीज अन्याय जाता जाल्यार आवाज उलोवपाक. सो हे पत्रिका दितात. पत्रकार म्हणजे हे सुद्दां हेच काम करतात की टायम टू टायम ते जेन्ना जेन्ना इंडस्ट्रीज जातात तेन्ना आवाज उलयतात. पूण ताची दखल घेवपाक कोण नासता. कित्याक तांचे कडेन तसो प्रोफेसर मेळूना तो तांकां हें सांगूंक शकता की ते आवाज कित्याक त्या भुरग्याक भायर कित्याक काडटा. खूब बरें दिसता की आमचे पत्रकार जे आसात खूब डिसेंट आसात, जायते बरोवपाक जाणा ते आनी बरे पैकी बरयतात, निर्भीडपणे बरयतात. तशें आमचे बाळ गंगाधर टिळक आशिल्ले तांची एक तांची आशिल्ली की ते फेमस पत्रकार म्हणून. तशेंच आमच्या आजकालचे पत्रकार आसात. पूण आनी आमचे अध्यक्ष पल्लवी कुलकर्णी सांगलें की जेन्ना जेन्ना तांकां कितें आर्थीक अडचण आसता ते आमचे कडेन पावतात. आमचे कडेन पावता म्हणजे जाता जाल्यार आमचे करून दितात. त्या कडेन जर कितें जाय जाल्यार आमी आसतलेच. तुमी आशा धरची आनी तुमकां पत्रकाराक सगळ्यांक म्हजी एक रिक्वेस्ट आसा आनी परमळेची रिक्वेस्ट आसा की बऱ्या भशेन तुमी बरयात. तुमचे कडल्यान जें कितें समाजाक लागून जें कार्य करपाचें आसा तें करात. कोणाची भंय बाळगनासतना आनी बऱ्या भशेन तें जावनी आनी तुमकां लागून आमचो समाज बी बऱ्या भशेन उरुनी सगळ्यांक लागून सगळें बरें जावं. आनी तुमी म्हाका हांगा हांगा मायक आयला की भाशण दिवचेच पडटा. दुसरें भाशण दिवपाक मागीर आपयतात आनी ह्या टायमार म्हाका अशें टायमार आपयतात की लोकांक खूब जाता. म्हणजे दोन शब्द आपले करतात बऱ्या भशेन जावप. जय पत्रकार संघटनेने श्री मल्लिकार्जुन चेतन आयोजित केलेल्या लोकनाट्याच्या पद्धतीने आमच्या दिसत आसा. ग्रामपंचायतीचे चेअरमॅन चेतन बाई तसेच देवालयाचे चेअरमॅन राजीव चाचा, आमचे सरकार मोदी नंदे सर, तसेच पत्रकार या कॉलेजची प्रिन्सिपल रुपाचारी, पत्रकार कॉलेज काणकोण पत्रकार संघाचे अध्यक्ष रमेश बोरकर, रेल्वे मानेस, बाकीचे सगळे पत्रकार भाऊ तसेच ज्येष्ठ नागरिक सगळे स्टुडंट सगळ्यांक येवपाक दिता. आयज 1 ऑगस्ट म्हळ्यार लोकनाट्याची पुण्यतिथी आनी ती मनोवपाक आमी सगळीं जमलेली आसा. आमकां खबर आसा की स्वतंत्र जावचे पयलीं आमच्या फ्रिडम फायटरांक कितें त्रास घेतले, कितें कश्ट घेतले, आपल्या फॅमिलीचो त्याग केलो, जिवाची परत केन्ना म्हणूनच आमचो खंय तरी हो भारत देश जावपाक पावलो. तितून भितर आमचे बाल गंगाधर टिळकांनी जेन्ना आमच्या लोकांक घरांतल्यान भायर सरपाक दिनासले किंवा एकडेन जावपाक मेळनासले तेन्ना अशी स्टार्ट केली जेणे करून आमचे लोक जे आतां एकडेन जातले आनी तेणी स्वतंत्र
चळवळ निर्माण जातली म्हणून ते म्हणून गणेशोत्सव आणि शिवजयंती त्यांनी सेलिब्रेट केली. तसेच आमच्या प्रत्येक लोकांक, गावाच्या लोकांक, राज्याच्या लोकांक गांवांत कितें जाता हें कळपा लागून न्यूजपेपर लॉन्च केले तेन्ना केसरी आनी मराठा ते जेणेकरून सगळ्याक आमच्या घरा भायर कितें जाता तें कळपाचें आनी तें सगळ्या पर्यंत प्रसार जावपाचें. आयज भारत स्वतंत्रान तें जरी ना जाल्यार आमचो पत्रकार जो आसा तो आजुनी पर्यंत तेंची जी चालना आसा ती तशीच दवरली आसा आनी तेंचे मध्येच पत्रकार महोत्सव चालू जालो, पत्रकारांचो चालू जालो आसा आनी दर वर्सा ते हेचे पुण्यतिथी आसा तेंची याद करता. तशेंच कितलीशीं वर्सां सगळे तरेचे तुमी ज्येश्ठ आसा पत्रकार कितलीशीं वर्सां तुमी रिपोर्टींग करता. तुमी सगळी हे पयला आजचो बी युग पयला, पयलीचो बी युग पयला. पयलीं पत्रकार जे आसा न्यूज पेपर जेन्ना छापता आसतना कितें जातालें, कशें करून आमकां न्यूज मेळटाली हें आमकां अध्यक्षान सांगलेंच आसा. तशेंच आयच्या युगाक सगळ्यांक सांगल्या भशेन गुगल जावं फेसबूक जावं ते ह्या हेचेर नेटाच्या थ्रू इंटरनेटाच्या थ्रू आमकां सगळ्यांक मेळटा, न्यूज मेळटा. पूण ती सुद्दां हाडपाक आमचे रिपोर्टरच मुखार सरत ते हाडटा. कित्याक आज स्टुडंट मिडिया जावं गोवा जावं सिटी प्लस जावं आरटीव्ही जावं हेजेर आमची जी न्यूज येता आमच्या गांवांत कितें जाता, आमच्या काणकोणाक कितें जाता, आमच्या गांवांत गोंयांत कितें जाता, देशाक कितें जाता हें तेंच हाडटा. कितको हाडटा तें तांकां खबर आसा, कितले त्रास पडटा आनी ते एडिट करून कंप्युटराचेर किंवा नेटाचेर घालपाक ते कितले त्रास जाता तांकां खबर आसा. तेंचे जे कश्ट जे आसा ते आयज तेमी पुराय बरे भशेन तेमी काम करता त्या हितून भितर. तशेंच तेमी आयज पत्रकार जे आसा ते रिपोर्टींग करप, न्यूज बरोवप त्या हितून मर्याद ना. तेंचे आमचे काणकोणचे जे काणकोण पत्रकार संघ जे आसा ते फुडें गेले आसा. फाटलीं 2 वर्सां आमी जेन्ना पळयता तेन्ना मिडिया चषक हे काणकोणचे पत्रकार संघ जे आयोजीत केला ते वेगवेगळ्या गांवांतले जे यूथ आसा तांकां एक प्रोत्साहन मेळटा, मोटिवेशन मेळटा लागून ते करता. तेंची जी क्रिकेटाची प्रेम आसा तेंचे भितर तांकां भायर काडप आनी ते आमकां टीम एज अ टीम म्हणून तेमी आपले हें करप, कार्य दाखोवप हे तांचे हेतू आसा. तशेंच मेडिकल कॅम्प किंवा कल्चरल एक्टिविटी वेगवेगळी ती ते सादर करतात. तेंचो जो काम आसा ते खुबशे व्हड जाल्ले आसा. तुमी अशेंच करून काम करचें. पूण जेन्ना आमी रिपोर्टींग म्हणटा थंयच्याच सगळ्याक एक आसा की रिपोर्टींग म्हळ्यार सगळी चड अशें फॉल्स अशें येता आनी पयशाक तुमी बळी पडची न्ही हें तुमचे कडेन मागता. जें सत्य आसा, जें खरें आसा तेंच तुमी ते पत्रकार न्यूजाचेर हाडपाचें. आमचे देविदास जे आहा ते म्हाका ते आवडटा कित्याक तेंचे जे उलोवप आनी जें काम आसा तें खरेंच ते बरें काम करता. आनी तुमी काणकोण पत्रकार संघ जे आसा ते बी बरें काम करता. अशेंच तुमी काम करचें आनी आमकां जें तुमी इन्फॉर्मेशन पावयता खरी हाडपाची तुमी प्रयत्न करपाचो. सगळी इन्फॉर्मेशन सगळ्या पर्यंत पावोवपाचें हो प्रयत्न करपाचो. आनी हे जे सोशल वर्क तुमी स्टार्ट केलें आसा तें तुमी चालू करात. वर्सान तुमी वेगवेगळे प्रोग्राम करीत रावचे तुमचे कडेन मागता आनी देव बरें करूं. जे आमचे मान्यवर आमी चड लोकांक सांगिना पूण आमचे प्रेम करून जे आमी उपस्थित रावले मानसी सर, आमचे सतीश भट सर, तशेंच आमचे प्रशांत बाब ह्या सगळ्यांक आमी स्वातंत्र्याची आभार मानता. पत्रकार जेन्ना खंयचे कार्यक्रम करता तेन्ना पत्रकारांच्या प्रोग्रामाक कोण म्हणना ही आमची सदांच मंजूर उरता. कारण पत्रकार जेन्ना आमी जेन्ना वचून खंयच्या प्रोग्रामाक जेन्ना उपस्थित रावता पळय 3 ते 4 वरां आमी उरता. ती 3 ते 4 वरां प्रोग्रामाक उरून जातकीर मागीर बातमी करपाक तांकां गडबड काडची पडटा आनी बातमी सगळी तयार करून जातकीर परत ती पेपराक पावता पर्यंत आमचे आनी एक गडबड वयता. अशें आमी एक बातमी कमी करून 5 जर तर हांव जर मागीर दुकान घेवन बसना जाल्यार पत्रकार ते हांव 5 म्हणटलो लागलो.
हें आयज कित्याक लागून सांगचें पडटा जेन्ना आमचे कडेन अपेक्षा खूब उरता पब्लिकेच्यो. आतां राजेश सरान उलोवंक सांगलें पळय, राजेश सरान सांगलें की आमी ऑफिसान वचून स्टिंग ऑपरेशन करचें आनीक हें करचें म्हणून. तशी राजेश सरा कडेन तशी दिसता पळय राजेश तशी काणकोणची खुबशीं लोकां दिसता, पूण त्या ऑफिसान आसा ते लोक कोण परकी लोक ना ते आमगेले लोक ते सगळे. आनी जेन्ना अशी जेन्ना बातमी करता पळय बायल सकाळ फुडें 6 वरांचेर घराकडे येवन बसलें उरता तेन्ना आमी कितें करप? तेन्ना म्हागेली बायल म्हागे भाव म्हागेली आवय म्हागे बापूय आमकां तुमी कित्याक मरप करपाक लागला आमी पत्रकार म्हणटकीर आमकां समाजा कडेन सुदारपाचें काम करता ह्यो सगळें भोगचें पडटा. आनी जेन्ना आमगेले जाता आतां लोकांक कितें दिसता आमी सगळें बरयता सगळें बरें बरोवचें, वायट पडना बरयलें नाका. वायट बरयलें त्या भितर धर्म येता जात येता सगळें येता आनी तें लेबल घेवन मागीर आमी पत्रकारिता नागडे बाबा शिकूंक पडटा. गेली 35 वर्सां हांव रिपोर्टिंगा आसा आनी 35 वर्सां रिपोर्टिंगा आसतना ह्यो सगळ्यो गोश्टी आमी सगळे भोगल्यो आसा. भविश्यान गोंयांत स्टिंग ऑपरेशन केलें, एक्सिसां सस्पेंड जाले. सस्पेंड जातकीर तेंचे जे भायर भुरगे येता पळय घरा कडेन बसता ते उदक सांगले पळय तशें त्यो नाका दिसपाक लागता म्हाका कित्याक करप हें बेश्टी भायर. ज्या ऑफिसरान जो पगार घेता घडगंज पगार घेता आनी आपली ड्युटी सारकी केली जाल्यार सगळीं सारकी जाग्यार पडटाली. जो कोण गव्हर्मेंट सर्वंट आसा त्या सर्वंटान सगळें काम सारकें केलें जाल्यार सगळीं काम जाग्यार पडटालीं. पूण कोण करता? बरें सगळ्यांनी सारकें काम केलें जाल्यार मागीर पेपराक आनी सोशल मिडियाक आनी मिडियाक दाखोवचें कोण जावचें ना, हें चलचेंच ना फुडें. म्हण ह्यो ज्यो गोश्टी ज्यो आसा त्यो चलत रावतल्यो. आमी बरोवपाचें काम आमी त्या फुडें करत रावले करतले आमी अशें करता. आनी म्हागे काम जें आसा तें आवाज म्हणपाचें. कारण काय खंत आमकां दिसता की जालो आमी जेन्ना काम करता पळय त्या कामाची तुस्त करपाक नाका तेन्ना टिका हेंचेर खूब जाता. टिका जाता तेन्ना दिसता कितें आमी इतलें केलें त्या कामाचें कितें जालें केलें 35 वर्सां केलें न्ही म्हागे खडगेल गाडी सगळें काम केलें खडगेल गाडी अशें दिसपाक लागता की जेन्ना जेन्ना एप्रिसिएशन हें रिपोर्टरान कोणें कांय येयना चडशें चडांत चड टिका आमचेर जाता आनी टिका सोंसपाची तयारी आमी दवरली त्या खातीर हांव 35 वर्सां काडपाक शकलो ना जाल्यार जे कोण नव्यान जे भितर जाल्या पळय ते 6 म्हयने टिकपाक शकले ना पत्रकारितेक. कारण ते एकच बातमी बरयली आनी एकच बातमी कडेन जेन्ना लोकांनी तेजेर टिका केली तो परत बरोवपाक पावलें ना. हें एक एग्जाम्पल कित्याक लागून दिलें नवी भुरग्यांक कळचें त्या खातीर सांगलें. आनी आमी जर आतां डिबेट जर घेवपाक लागले आमचे पत्रकारांनी सुद्दां वेगवेगळे विचारांचे लोक आसा. डिबेट घेवपाक लागले कितें जाता म्हाका आयज सुद्दां नवी भुरग्यांचे पत्रकारिता येवचें म्हणलें जाल्यार न्हय म्हागेलें ताका म्हागेलें मता प्रमाणे म्हाका दिसता की नवी भुरग्यांनी पत्रकारिता येवपाक नजो. कित्याक येवचें ताणें 1200 जोडपा खातीर आनी 1,500 जोडपा खातीर दिसा पडटलें त्या दिसा 6 ते 7 बातमी धाडटा एक बातमी कशी पडटली तेगेली. आतां सगळे पेपर जे चलता मिडिया जी चलता इलेक्ट्रॉनीक मिडिया जी चलता ती सगळी कॉमर्शियल चलता. आगरकराचे बेळगांवच्यान जर एग्जाम्पल दिवपाक गेली जाल्यार तेन्ना ते कितें समाज सुदारपा खातीर करया म्हणटाले. आयज समाज सुदारपा खातीर सगळी कितलीशीं फिल्डां आसा समाज सुदारपाची हें करपाक. एक पत्रकार जाल्यार समाज सुदारतलोच ना. अशे वेळाचेर नवी भुरग्यांक आयज आमकां इंग्लिशीन बरोवपाचे खूब लोक आसा देवनागरीन बरोवपाचे आमचे कितले भुरगे आसा. आमकां जितल्या प्रेस नोट जे येता पळय मराठीन सुद्दां म्हणा किंवा देवनागरीन म्हणा किंवा इंग्लिशीन येता पळय त्या भितरले प्रेस नोट तयार करपाक ते ताब्याचे ते प्रेस नोट आमी नाका जाता बाबा आमी स्वता वचून त्या प्रोग्रामाक वचून ती बातमी केली बरी आसली दिसपाक लागता. त्या खातीर नवी भुरग्यांनी पत्रकारितेंत सरप काय ना सरप तो त्या भुरग्यांक विचार करतलो हें म्हागेलें मत. दुसरे रिपोर्टरांनी म्हाका कडेन हांव सहमत आसा असो ना जाल्यार कारण कित्याक म्हागे अनुभव एक सांगला आसा. सगळ्यांक जे म्हागेले जी उतरां जी आसा ती आयकून घेवपा खातीर आनी तुमच्या खातीर ती वायट दिसता आसा जाल्यार हांव माफी मागतां. आयज आमकां ह्या प्रोग्रामाक आमकां प्रमुख पावणे म्हणून मेळ्ळे. आयज जे लाभले ते आमचे साराभाय आमचे चेतन सर राजेश सर के.पी. नायक सर आमची मॅडम रुपा मॅडम आनी ह्या सगळ्यांच्या ह्या कार्यक्रमाक उपस्थित रावले आनी आमची कार्यक्रम यशस्वी केलो त्या देव करता म्हणटा. आमी हो प्रोग्राम सुद्दां जो करता पळय आमचे बसांतले पयशे आमी करना. ह्या खातीर आमकां साराभाय येयलो पुष्कर शांताबाब सहकार्य करता चेतन सर सहकार्य करता राजेश सर सहकार्य करता. तुमी सांगलें 12,500 आनी आमगे बसांतले प्रोग्राम करूं शकना. कोण तरी आमकां सहकार्य करता आनी आमी कार्यावळी करूंक पावता. आनी ह्या प्रत्येक जाण सहकार्य केल्ल्यान आमी कार्यावळी केल्यो आनी जे जे आमकां सहकार्य करता ही कार्यावळी करता खंयच्यो जे आमी फंक्शनां उरता ती करपाक आमी सहकार्य करता त्या खातीर त्या सगळ्यांचे हांव देव बरें करूं म्हणटा.
जी आयज आमकां कॉलेजींत हो कार्यक्रम करपा खातीर आमकां सगळे जाळवणाऱ्यान आमकां परमिशन दिलें तांचे हांव देव बरें करूं म्हणटा आनी ज्या भुरग्यांनी आयज आमकां समजून घेतलें आनी आमकां कमी 2 वरां आमकां तुमी डिस्टर्ब काडले त्या खातीर तुमकां देव बरें करूं म्हणटा सगळ्यांक देव बरें करूं. कार्यक्रम संपला असं जाहीर करण्यासाठी विचार लागलेलो नाही. कार्यक्रमाचा एक तंत्र असतं. शेवटी एक धक्का तो धक्का देण्यासाठी एक उभं आहे. आता जवळजवळ 3 तास हा कार्यक्रम चालतो. आता सगळं मोबाईलचा युग आहे. कुणाच्या हातामध्ये पेपर नाही की पेन नाही तरी सुद्धा या संपूर्ण कार्यक्रमाचं वृत्तांत रिपोर्टिंग कुठल्याही भाषेमध्ये करा, इंग्रजीमध्ये करा, हिंदीमध्ये करा, उर्दूमध्ये करा, मराठीमध्ये करा, इन शॉर्ट. आणि पाहिजे तर तो फोटोही घ्या. जो विद्यार्थी की विद्यार्थी चांगल्या प्रकारे करतो कुठल्या भाषेमध्ये भाषेचं बदल नाही, फक्त कन्नड आणि तेलुगू वगैरे घेऊन जो करेल त्याला 15 ऑगस्टला फर्स्ट प्राइज द्या. बेस्ट वृत्तांत ते 1000 बक्षीस. दुसरं जे आहे ते 500 रुपयाचं बक्षीस. आणि ती स्क्रुटिनी जी आहे 15 ऑगस्ट पूर्वी रुपा मॅडमची जरीकडे मिळाली आणि त्या कार्यक्रमाला आमचे पत्रकार संघाचे अध्यक्ष न बोलवते आणि ह्या धक्का आणि चॅलेंज आहे तुमच्याकडे संपूर्ण कार्यक्रमाचं वृत्तांत म्हणजे त्यामुळं मला कळेल की आमचा वसा पुढं कोण चालवणार आहे ते. इथला वसा टाकतो नाही म्हणजे आमचा वसा जर कोणी चालवणार असेल तर निवांत आम्ही रिटायरमेंट घेऊ आणि घरी बसू. एक 1000 त्यामध्ये सारा मॅडमनं डबल केलेला आहे 2000 म्हणजे तुमचं आव्हान आणि 500 रुपयाचं 1000. तिसरं जे आहे ते मी ठेवतो 500. म्हणजे तुम्हाला एक आव्हान आहे की चांगल्या प्रकारे या कार्यक्रमाचा उपयोग करण्याचा जाता एवढंच सांगेल. आणि पेपरमध्ये कुठल्या पेपर तुम्ही सांगणार नाही पण ते पेपरमध्ये छापून येईल. जे उत्कृष्ट वाटतात ते पेपरमध्ये छापून येईल. जाता तुम्हाला माहीत असणार पण माझा एक अनुभव सांगतो जाता. इथं प्रशांत देसाई त्याच्यामुळे तो मला आठवला होतो सगळं की पेंग्विन आंदोलन नावाचं एक हे होतं. एक औद्योगिक आस्थापन होतं ख्रिस्ताचं. आणि मी 3 ओळींची 4 ओळींची बातमी त्यामध्ये त्यावेळी नवीन सायन्समध्ये काम रेकॉर्डिंग करत होतो. अल्कोहल कॅरिंग टँकर्स आर सीज्ड ॲट पोलंड कशी बातमी. आणि त्या एका बातमीसाठी मला रिपोर्टर पब्लिशर म्हणून आणि संपादक म्हणून अरुण सिन्हा जवळजवळ 3 वर्ष सिव्हिल आणि क्रिमिनल कोर्ट त्याला साक्षीदार आहे संजय कोमरकर. 3 वर्ष मला कोर्ट करावं लागलं या एका 4 मिनिटच्या बातमीसाठी. कारण त्यावेळी डिजिटल कॅमेरा नव्हता, फोटो काढू शकतो आणि कारवारला जाऊन मी कन्फर्म केलं होतं. पण तिसऱ्या दिवशी तर गेल्या वेळी तिथं टँकर नाही आणि काही नाही. आणि 3 वर्ष मी कोर्ट होतो. मी कुणाचेच पाय बोलणार नाही या क्षेत्रामध्ये यायला. पण कामाच्या बाबतीत काही मर्यादा असतात आणि त्या मर्यादा पाळूनच आपण आज पत्रकारिता केली पाहिजे एवढंच माझं सांगणं. तुम्ही शांतचित्ताने कार्यक्रम ऐकला त्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद. सर्वांना मान्यवरांना पुन्हा एकदा